आज आहे लक्ष्मीपूजन. तर सगळ्यात आधी तुम्हा सगळ्यांना लक्ष्मीपूजनच्या खूप सगळ्या शुभेच्छा. तर इथं लक्ष्मीपूजनची जी पूजा असते अगदी साध्या सोप्या पद्धतीने कशी मांडायची ते आपण थोडक्यात पाहणार आहोत. तर जिथं पूजा मांडणार आहोत ती जागा अगोदर आपल्याला स्वच्छ करून घ्यायची, पाटाखाली रांगोळी काढायची, त्यावरती नवकोरं वस्त्र टाकायचं, थोडेसे तांदूळ ठेवून त्यावरती कलश स्थापना करायची आहे आपल्याला. नंतर माता लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती ठेवून द्यायची. इथं बाप्पांची, माता लक्ष्मींची आणि कुबेर पूजनासाठीचे थोडेसे अक्षता ठेवून त्यावरती आपल्याला सुपारी ठेवायचे आहेत त्यांचं प्रतीक म्हणून. आणि सुरुवातीला बाप्पाला हळदी कुंकू अक्षता फूल वाहून नमस्कार करायचा. नंतर इथं कुबेर देवताला सुद्धा हळदी कुंकू अक्षता वाहून फूल वाहून नमस्कार करायचा. आणि नंतर जे आपण माता लक्ष्मीचं प्रतीक म्हणून पण सुपारी ठेवलेली आहे त्याची सुद्धा पूजा करून घ्यायची. नंतर कलश पूजन करून घ्यायचं. माता लक्ष्मीचा फोटो असेल, मूर्ती असेल तर तिथं पण हळदी कुंकू अक्षता फूल वाहून आपल्याला नमस्कार करायचा आहे. आणि नंतर धूप दीप आरती वगैरे अगरबत्ती वगैरे तुम्हाला ओवाळून घ्यायचे. नंतर या पूजेमध्ये अशा सुगट ठेवल्या जातात, त्यामध्ये लाह्या, बत्ताशा, धन, गहू, मूग असं अखंड धान्य असतं ते ठेवलं जातं. त्याचीसुद्धा हळदी कुंकू अक्षता फूल वाहून आपल्याला पूजा करायची आहे. त्यानंतर लक्ष्मीकारक म्हणून इथं झाडू ठेवला जातो. तर जी ही फळाची किरसुणी असते तर त्याचीसुद्धा आपल्याला हळदी कुंकू अक्षता फूल वाहून पूजा करायची, नमस्कार करायचा, नैवेद्य दाखवायचा आणि आपलं जे सोनं पैसे असतील ते सुद्धा इथं पूजा करायची आहे.